आलाय होती काही कामं झालं मला त्याचा विचार तुम्ही आता काय चालू आहे काय नाही. भाऊ येऊ दे रोडचं काम झालंय का का करा दाबले पण व्यवस्थित भारी भारी दाबले भाऊ झालं दाबून ते. हा झालं दाबून बर आणि परत त्या कोपऱ्यापासून दाबी दाबी आणलं का बरं सारा मटर व्यवस्थित टाकलं मटर बिटर काही अडचण नाही ना. काय नाही मग आता इकडे कुठे घेऊन चालला होता. काय नाही थोडं गरम झालं थोडं सावली लावतो. हा 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 थोडं जेवण करतो 2-4 वेळेस. बरं बरं जेवण नाही केलं अजून. नाही जेवण नाही जेवण करून घ्यायचं मला इतकं लवकर काय जेवायचं काय बरं बरं काय अडचण नाही गेलो ना चक्कर मारून कसं झालं म्हणून. हा त्या मॅडम यायचे आज. हा बरं बरं म्हणलं मग कसं काय आधी साईडवर जाऊन पाहू म्हणलं आपण. हा बघा ना ठीक आहे काय अडचण नाही गेलो मग काय अडचण नाही बघतो मी आता जाऊ दे. हा येऊ दे जेव्हा वगैरे सावली लावू द्या काय अडचण नाही. आता मी कधी साईडला जातो आणि साईडवर नेमकं काय भानगडे काय नाही जागी जागी खडी उघडी पडली कधी अजून काही बरंच मरून यायचं आहे म्हणा. येऊ दे येऊ दे टाका येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे बस खाली बस. अरे बारीक आहे साईडला एवढे दगड आणले तुम्ही बस 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 घेत आता आयला लक्ष द्यायला कोणी नसलं का या सर आता एवढे टोळ आले नाही तसं घराचं बांधकाम करायचं यांना थोडं पुढं घेऊन खाली हा टाक खट्टा गिटा घेता खाल्ले गंज गंज टाकायचं. हा जागी 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 गंध टाका गंध गंध आणि दुसरी कामाचा बरं का दुसरी कामाचा जादा भरला ना असं पसरत नको बघू गंज गंज आधी जादा ओतले गेले जाऊ दे पुढे आणखी चालू आता लेबर गेलं घरी दोनच्या जेवतो आता लई ऊन हे मग तरी थोडा आराम करतो मी आता तास 2 तास. दोन लोकांना गेला ती जहा नाही का मला सांगितलं ना अरे पण आयशा लई भारी जागा आहे रावा ती ना लई जेवण झालं आराम करतो आता तास 2 तास. अरे छत्री तुझ्यासाठी आणली माझ्यासाठी आणली मग माझ्या डोक्यावर धर ना तुझ्या डोक्यावर काय धरली आणि हे काय ते ठेकेदार पाहावं लागेल जरा त्यांनी चांगल्या क्वालिटीचा मुरुम पण नाही वापरला. चांगल्या क्वालिटीचा म्हणजे ते पाय गेले कोणाचा आतमध्ये मग काय करणार आहे नुसतं पाय देतच लगेच काय हे व्हायला लागले ते. आता ते याच्यात बोलून घेऊ ना आपण कोणासोबत बोलून घ्यायचं हे काय एकही रस्ता नीट केलेला नाहीये चालता येत नाहीये काही नाही हे असे काम करता का तुम्ही. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याच्याकडे पाहावं लागेल जरा आपल्याला. हे बघा नीट व्यवस्थित टाकलं नाहीये पण जादा वापरले वाटत त्यांनी हे काय पिस्तुळे सगळं हे बघा हे काय सगळं हे मला काय सांगताय तुम्ही हे तुमचं काम आहे प्रत्येक ठिकाणी मी लक्ष घालायचं का बाकीचे सगळे काम सोडते मी तुम्ही हेच करत फिरते मग तुम्ही कशासाठी मग तुम्हाला कशासाठी ठेवलंय नुसतं नावाला पी आहे का. हा प्रत्येक ठिकाणी जर मीच यायचं तर हे काम चालू आहे का
हा तिकडे ते एखादी कामगार दिसत नाही, नुसतं रोडवर आणून उभा केलाय त्यांनी. चला बरं जरा बघू द्या मला. कोण आहे या माणूस? ठेकेदार वाटतोय. उठवा त्यांना. हो हे असे झोपा काढतायत का? हो ते मॅडम आलेत. मॅडम काय म्हणते पा? काय चाललंय? हो मॅडम. इथले कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहात का? हा इथले कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मीच मॅडम. तुम्हीच आहेत का? हा. हे असे झोपा काढताय का? तुम्हाला झोपा काढायचा पगार देतो का? अहो नाही झोपायचं नाही मॅडम. ते काय ड्रायव्हरचं तेल संपलं, ते तेल आणायला गेलंय म्हणून ते म्हणे राखण बसा म्हणून मी बसलो मॅडम. हे असं राखण आणि कामावर जे हे कुठे आहेत? कामगार कुठे आहेत? एकही कामगार नाही दिसत आहे मला. आणि काय हे कसं मुरुम कसं काय काय केलं काय तुम्ही एवढे दिवस? काय चलन तुम्हाला दाखवतो चलन. काय दाखवता? मी तिकडूनच आले आता बघून. अहो नाही मॅडम आता. मॅडम यांचा एक सुद्धा चेक साईन करू नका आता इथून पुढे. अरे भाऊ मी नाही. माझं बघेल, तुम्ही पण सांगू नका मला ते. अहो काय मॅडम. हे रस्ता नीट चालता येत नाहीये मला, काही नाही. सगळा रस्ता खराब करून ठेवलाय. अहो मॅडम आता नवीनच काम चालू केले. आता येतो अजून 2 थर यायचंय मॅडम. नवीन काम? किती दिवस झाले तुम्ही काम करता आहात? किती दिवस झाले? अहो मॅडम. आतापर्यंत रस्ता पूर्ण व्हायला हवा होता. अहो मॅडम ऊन लई आहे, मजूर येत नाही. आणि आता कसं तरी काय चाललंय आता ते पहिलं थर आहे, अजून याचं 6 थर व्हायचंय मॅडम. हे कारण मला द्यायचे नाही. बर मग आतापर्यंत मला हा रस्ता कंप्लीट पाहिजे होता, पण तुमचा अर्धा देखील झालेला नाही. अहो हा हे होता सगळं काय? अहो झालं मॅडम. झालं मुरुम कुठे? कुठे तुम्ही मुरुम? पुढे झालं हे असं एवढा? अहो पुढे झालं पुढे झालं पुढे झालंय पुढे रोड. किती आणले तुम्ही मुरुम? मुरुम आता हे इथं 290 ट्रॅक्टर झाले मुरुम. मला प्रत्येक गोष्टीचा हिशोब पाहिजे. आणि अहो, आहे ना, तुमचा हिशोब आहे ना, तुम्हाला मी मॅडम. नंतर बघते आता. रॉयल्टी फाडेल विचारावर त्यांना. अहो सारं भाडेले हे मी विचारायचं? आता- मी विचारायचं? रॉयल्टी फाडेल का मुरुम? हा मग राईट भाडे ना राईट आहे माझ्याकडं. आहे नीट ना? राहिली छत्री. हा हा. आणि बरं का मॅडम आता इथे आहे ना 10-15 डॉक्टर वाशी हा. ते ढेपडात का म्हणून दाबले मातीचे? अहो ते साईडला निघलेले होते म्हणून ते साईडला टाकलेले ते. आपण ते तिकडे राहता का? चल ना. मला प्रत्येक गोष्टीचा ऐकून घ्या. शांत बसा. मला प्रत्येक गोष्टीचा हिशोब पाहिजे. अहो हाय नाही मॅडम. सगळ्या गोष्टीचा मला हिशोब पाहिजे. डांबर, मुरुम वगैरे, खडी वगैरे तुम्ही किती वापरली आणि किती नाही, मला प्रत्येक गोष्टीची लिस्ट पाहिजे. सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित पाहिजे. तुमची जबाबदारी. आणि उद्या सकाळी 10 वाजेच्या आत मला हे पाहिजे सगळं. अहो मॅडम आता येतो रे ना खडी टाकू झाली खडी मुरुम टाकायला मुरुम टाकायला खडी टाकून त्याला डांबर टाकायचे. कधी पण हे तुम्ही मला मागच्या वेळी देखील हेच कारण दिलं होतं. तुम्ही आता पण मला तेच सांगता. अहो मॅडम मध्ये ना मजूर भेटत नव्हतं. मध्ये त्या सुट्ट्या आल्या आणि मध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ते आणखी लय राडे झाले. आणि मग ते ग्रामसेवकच सुट्टीवर गेले होते. मग माझ्याकडे हिशोबाला हे काय माझ्याकडे प्रत्येकाचा हिशोब दाखवा हिशोब माझ्याकडे. 1.5 वर्ष झाले हे काम चालू आहे. अहो हा मॅडम पण 1.5 मध्ये बंद वर्ष पडत तुम्हाला मजूरच भेटले नाही का? मध्ये बंद पडत मॅडम. ते आता परत चालू झाले ना हे काही 1 तारीख परत गेले. बंद पडलं याचा रिपोर्ट तुम्ही दिला होता का आम्हाला? बंद तुमचं काम आहे ना आम्हाला अहो सांगणं. मी तर दिला होता. कोणाला दिला होता? माझ्यापर्यंत नाही आले. मग आता मी काय करणार ग्रामसेवकडे मी देऊन दिलता मॅडम. मी तेव्हा दिला होता. कुठे यांचा रिपोर्ट? कुठे काम बंद आहे हे कुठे सांगितलं यांनी? ग्रामसेवक मला लेटर आलेलं नाही ग्रामसेवक. मग आता पहा मी काय करणार अशी मॅडम. कशी कामं करता तुम्ही? ते पहा अजून पुढे काम चालू मला आहे उद्या 10 वाजेपर्यंत लिस्ट पाहिजे. हं? तोपर्यंत मी काही हे करणार नाहीये. तुम्हाला पुढचे हे तुम्हाला तुम्ही सांगते. पुढचं काम नाही पाहिजे तुम्हाला. पुढचं काम मी सगळं बघून आले, मी चेक करून आले. तुम्ही तिथे झोपा काढत बसले. एकही कामगार नाहीये इथे कामावर. अहो. आणि वरून सांगता मजूर भेटत नाही. ऊन अहो आहे, आता असं तुम्ही तसं आहे. आता सुट्टी टाइम झाला सुट्टी झाली त्यांची होईल मॅडम. आता सुटली ते आणि ते लोलरचं डिझेल संपलं तो डिझेल गेला होता म्हणून मी तिथे बसलो होतो. तुम्ही खळू नका मॅडम सारखं काम ओके होणार आहे. कधी होणार आहे? अहो आता 8 दिवस मी तुम्हाला क्लिअर करून देतो एकदम काहीच अजिबात हे नाही. 8 दिवसामध्ये रस्ता पूर्ण हा 8 दिवसामध्ये एकदम ओके करून देतो मॅडम. 1.5 वर्ष तुम्ही पूर्ण करू शकता. अहो, तुम्ही 8 दिवसात पूर्ण करू शकता. सर करणार 100%. सारे मजूर आता 200-300 मजूर आहे आपल्याकडे. आता पाण्याची काय सोय याची? मला पाणी टँकर नुसतं चालू आहे ना? पाहिजे. मला नुसतं करायचं पाणी म्हणून टँकर चालू आहे करायचं. ना. हे नाही कोल्ड दिसू राहिलं. पाणी मारलं की नाही याची? ऊन कसं आहे सकाळी म्हणजे रोज 1 टँकर विळाच्या मला चालू राहते कंटिन्यू. एक टँकर तिथपर्यंत. अहो एक टँकर तुम्हाला एकामागे एक आता टँकर. बोलायचं सुचलं का? मी अहो. इथे आल्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर बोलताय. अहो एकामागे एक टँकर चालू आहे मॅडम. ह्याच्या पहिले पण मी कुठे कुठे लक्ष द्यायचं? मी दुसरी साईड सोडून तुमच्यामुळे मला किती फोनवर फोन चालू आहेत माहितीये तुम्हाला? अहो हा मॅडम मी कुठे काही बोललो आहे तुम्हाला? काय बोललो का म्हणजे? अहो पण इथला रस्ता कित्येक वर्ष झाले बंद आहे. नाही आता 8 इथं दिवस बरोबर. रहदारी चालू आहे. पुढे ट्रॅफिक जाम होते. तुम्हाला माहिती का? हा रस्ता आपल्याला चालू करायचा होता ना. हा. तुम्ही काय सांगितलं होतं? तुम्ही मागची तारीख दिली होती बरोबर? हा दिली होती. हा मग का नाही झाला त्या तारखेपर्यंत? अहो आता ते मध्ये काहीतरी अडथळे आले गे. त्याच्यावर किती दिवस गेले? अहो गेले मॅडम पण आता लोन नाही पास झालं त्याच्यामुळे मध्ये रस्ते गेले मजूर यायना ऊन वाढा आणि मग त्याच्यामुळे झाला आता नाही पुढे इथून पुढे एकदम 8 दिवसात तुम्हाला करून होता.
आपण नुसतं रस्ता ओके करून फायदा नाहीये, तुम्हाला मजबूत पाहिजे. एकदम मजबूत उद्या जर करू परत ना. काय झालं त्या रस्त्याला तर रस्ता करून पण नाही मी उपयोग तुम्हाला नाही ना. म्हणजे लेटर तुम्हाला सही करून देतो पक्का 5 वर्षाचा करार करून देतो तर. जोपर्यंत रस्ता होत ना तुम्हाला पुढचं कोणताही पेमेंट हो मॅडम असं नाही करू वा वा अहो, एकही चेक पास करणार नाहीये मी तोपर्यंत. कुठल्याही याच्यावरती सही पण देणार नाही आणि काहीच करणार नाही. मला सगळं मटेरियलचा हिशोब पाहिजे. तुम्ही कोणतं मटेरियल किती वापरले त्याची पूर्ण लिस्ट पाहिजे. उद्या 10 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे. ह्यांच्याकडे जमा करायची, डायरेक्ट ह्यांच्याकडे आणून द्यायची. बरं. याच्याकडे दिला मी त्याच्याकडे दिला हे सांगायचं नाही. ह्यांच्याकडे आणून द्यायची आणि तुमचं काम आहे उद्या 10 वाजता माझ्या टेबलवर मला लिस्ट पाहिजे. हा ओके. अहो मी आतापर्यंत मॅडम जवळजवळ 100-150 रस्ते केले पण असे मॅडम मी पाहिले कुठं काही कामांना म्हणजे आता करणार आहे. अशा मॅडम नाही पाहिलं म्हणजे एक तर तुम्हाला किती दिवस झाले आम्ही सहन करतोय माहितीये का. आतापर्यंत रस्ता पूर्ण व्हायला मग आता पाहिजे. मजूर नाही भेटला मी काय करणार त्याला. मजूर नाही भेटला मी काय करणार त्याला. ते काम आमचं नाहीये ना, ते काम तुमचं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हटलं ते तुमचं काम आहे ना. अहो मजूर कॉन्ट्रॅक्ट आणायचं घेतलं म्हणजे मग मी नाही काय आता मजूर काय नाही येत मी मग सांगितलं किती दिवस तुम्हाला. झाले रस्ता बंद आहे. लोक इकडून तिकडून जातात तुम्हाला माहिती आहे ना. पुढे किती ट्रॅफिक जाम होते ते. अहो आता होतंय मग आता होईल म्हणलं ना मग तुम्ही लगेच काय सांगू. प्रेशर येतोय मला. फोनवर फोन चालू आहे. मी दुसरी साईड सोडून इथे आले आणि तुम्ही म्हणता हे अशा मॅडम नाही तशा मॅडम नाही एवढ्या मॅडम गेल्या हे ते गेल्या. ते अशा कारणास्तवच गेलेले आहेत. हा, कळलं ना? हा अशा कारणास्तवच ते गेलेले आहेत. एवढ्या मॅडम आल्या त्या अशा बरं मग आता कारणास्तव गरम होऊ नका. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं. काय म्हणणं वगैरे नाही. मला आत्ताच्या आत्ता लिस्ट पाहिजे. आत्ता उद्या नाही आत्ताच्या आत्ता मला लिस्ट पाहिजे. आणि अहो लगेच हो लिहून मॅडम द्यायचं अहो सगळं. एवढं तोड नका नाही मॅडम. मला माहिती हो आहे. मला मॅडम नाही, हो मॅडम आत्ताच लिस्ट पाहिजे. हो सर नाही. सर हो सर हो सर हो सर हा. इकडे इकडे बरं झालं आले तुम्ही. मी काय म्हणतो तुम्हाला हा. अहो ते मॅडम लई गरम झाले काय वगैरे. अहो ती कामामुळे ती गरम झाली. तिकडचं टेन्शन हा. तेव्हा ती गरम झाल्या. हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नाही ना तुम्ही फक्त आपलं आहे ना खुराकचं पहा. हा मी त्या मॅडमला बरोबर काय नाही त्यांच्या संग बोललं ना गोड हा. तर त्या शांत होत्यात लगेच. काय नाही. खुराक काय तुम्हाला काय खुराक आला काय मला खुराक मग आपल्या खुराकचं पहा थोडं. असं आहे का हा. वायदी वायदी. वायदी मग देतो तुम्हाला सांगा ना फक्त ती आहे ना लई गरम तुम्ही झाली. टेन्शन घेऊ नका. उगाच पिया झालोय का मी. असं आहे ना मग हा नाही पिये झाले म्हणा तुम्ही. तुम्ही आणि फक्त आहे ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त मला एवढं क्लिअर करून द्या. हा. मी पाहतो त्या मॅडम कडे. असं आहे ना हा. हा हे बी 50,000 तुम्हाला घेऊन टाका. आणि बरं का माझ्या पुत्र आलं पण नाही पाहिजे. आणि ती बरं. मॅडम परत साईडवर दिसली सुद्धा नाही पाहिजे. नाही नाही हा, मी काम आहे ना येतो. हा. ओके दब करून टाका हा, तुम्ही. सगळं. हा बघ बरं का हा. ओके. अरे सारेच खाऊचे घर आहे हो. जिथं ते दबाव तिथे सरपंच खायलाच तलाठी खायलाच ग्रामसेवक खायलाच तो साहेब खायलाच काय आमदार खासदार पासून काय काम नाही नीट काय नाही नुसतं वरून मला प्रेशर आले. काय रे कुठे गेला होता. हा? ते त्याला जरा तास छत्री धरायला तुला ठेवलं माझ्याकडे छत्री जाऊन तू कुठे गेलता भाऊ. त्याला जरा तासून आलो ना बेत केला त्याचा जरा. काय सांगून आला तू त्याला. त्याला म्हटलं मला हे झालेलं पाहिजे म्हटलं 2-3 दिवसाच्या आत. ती आणि छत्री माझ्यासाठी 2-3 दिवसाच्या आत झालेलं पाहिजे म्हटलं काम. आणि मला ते सगळे रिपोर्ट पाहिजे म्हटलं याची रस्त्याची किती डांबरण किती खडी किती काय वापरलं तो. कधी पाहिजे. उद्या जर नाही आले तर तो म्हणे उद्या सकाळीच पोच करतो म्हणे मी. उद्या जर नाही आले तर तुम्हाला मी डायरेक्ट कामावरून काढून टाकणार. चाल बाद झाले तुमच्यामुळे ना मला बाकीच्या इकडून पण कंप्लेंट यायला लागले. 2 बरोबर. साईडवर अजून मला तर हाच प्रॉब्लेम ऐकायला आलेला आहे. नाही मी त्याला म्हटलं ना मला उद्याच्या उद्या पाहिजे म्हटलं. त्याचा बेत केला मी. चला चला उद्या मला इथे यायची गरज नाही पडली पाहिजे. नाही तर मग तुम्हाला सांगेल मी.